मुंबईकडून हावडाकडे धावणारी गाडी कुर्ला शालिमार एक्सप्रेसचा शेवटच्या डब्यातील चाक जाम झाल्याने त्यातून धूर निघू लागला। परिणामी गाडीला थांबवून वेळीच अग्निशमन यंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविण्यात आले। ही घटना गोंदिया जिल्ह्यातील MIDC मुंडीपार जवळ घडली। रेल्वे प्रवाशांना मुंबईच्या कुर्ला येथून घेऊन शालिमारकडे निघालेली कुर्ला एक्सप्रेस ही तिरोडा येथून गोंदियाच्या दिशेने निघाली असता या गाडीच्या सर्वात मागच्या डब्याचे चाक जाम झाले। गाडीचा सर्वात शेवटचा डबा हा गार्डचा असतो। गार्डच्या डब्याजवळ प्रवाशांसाठी असलेल्या मागून पहिल्या डब्याचे चाक जाम झाल्याने तो घासत होता व घर्षणामुळे त्यातून धूर निघत असल्याचे गार्डच्या लक्षात आल्याने गार्डने वेळीच वॉकी टॉकीवर चालकाला सूचना दिली। त्यामुळे चालकाने ही गाडी थांबविली। त्या डब्यातील प्रवाशांना वेळीच खाली उतरवून गाडीतील अग्निशमन यंत्र आणून धूर निघणाऱ्या ठिकाणी वापर करून नियंत्रण मिळविले। 10 मिनिटांनंतर ही गाडी त्या ठिकाणाहून रवाना करण्यात आली। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।